सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमचे जे दलित समाजाचे कुटुंब या ठिकाणी जवळपास एक 15-16 कुटुंब सोलापूर महानगरपालिकेच्या जागेत राहत होते. अतिक्रमण विभागाच्या नावाखाली यांचे घरं पाडून त्या ठिकाणी बेकायदेशीर लोकवस्तीमध्ये पार्किंगची सुविधा करून दिली महापालिकेने, आणि तो पण ठराव रविवारी. मला सांगा, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सुट्टी म्हणून रविवार ओळखली जाते. मग एवढी काय यांना गडबड होती महापालिकेला की त्यांनी रविवारी तो ठराव त्यांना मंजूर करून पार्किंगसाठी दिली. आणि तिथं सार्वजनिक शौचालयावर कब्जा करून तो आम्ही वारंवार यांना सांगतोय की लोक गरीब आहे अत्यंत, यांना घरं द्या, घर निवारा महत्वाचा, आम्ही फुकट मागत नाही. सोलापूर महानगरपालिकेला भाडे तत्वावर आम्ही घर मागतोय, परंतु गेल्या 7 महिन्यापासून आम्ही फिरतोय या भूमी मालमत्तेना अतिक्रमण तिकडून इकडं यांची कोण दागच घ्यायला तयार नाही. आता आम्ही 11 तारखेला त्यांना निवेदन दिलं, साहेब आमचं काय तर निकाल लावा. गेल्या 8 दिवसापासून आंदोलनाला बसलो, आमची दखल न घेतल्यामुळे आम्ही 11 तारखेला निवेदन दिलं, साहेब आम्ही 25 तारखेला आत्मदन, तरी देखील अजून आम्हाला पत्र नाही, कसलंच काय नाही. म्हणजे तुम्ही आमची वाट बघताय का? शासन स्तरावर अनुसूचित जाती जमातीच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की यांना गोरगरीब लोकांना घरं उपलब्ध करून, परंतु सोलापूर महानगरपालिका हे दलित समाजाच्या विरोधात असल्याचे आम्हाला फर्स्ट या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि या मागणीसाठी आम्ही स्वतः आत्मदहन करून घेण्यासाठी इथं आलो. इथं तेव्हा त्यांना लक्षात येते की अरे बाबा हे विषय गंभीर आहे. मग एवढ्या दिवस सोलापूर महानगरपालिका काय झोपली होती का, हा आमचा प्रश्न आहे. तात्काळ तो ठराव रद्द करून, तो ठराव चुकीचा आहे आणि लोकवस्ती आहे तिथं आजूबाजूचा एक प्रशासकीय ठराव जर मंजूर होत असेल तर बाजूच्या लोकांचा त्या ठिकाणी सूची घेणं गरजेचं आहे. तसं कुठलेच नाही आणि त्या जागेवर कसलंच आरक्षण नाही. मग सोलापूर महानगरपालिकेला अशी काय होती की त्याला त्या गुलाम पैलवान मंगल कार्यालयवाल्याला त्या ठिकाणी पार्किंगसाठी ती जागा दिली, आणि महानगरपालिकेचा जेव्हा इमारत त्याची गुलाम पैलवान मंगल कार्यालय उभारलं तेव्हा यांनी चौकशी केली नाही का की ती जी इमारत आहे त्याला पार्किंगची सुविधा दिली नाही का? मग हे सगळ्या गोष्टी पैसेवाल्याला एक कायदा आणि गरीबाला एक कायदा असं म्हणावं लागेल.